ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। ठाणे लोकसभेचं मतदान आज पार पडलेलं आहे। भाजप आमदार गणेश नाईक यांनी देखील आज सहकुटुंब मतदान केलेलं आहे। आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत भाजप आमदार गणेश नाईक। दादा टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर मतदान आपण आता हक्क बजावलेला आहे। प्रथम प्रतिक्रिया काय? हा लोकशाहीचा जागर आहे, लोकशाहीचा महामहोत्सव आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश 10 वर्ष कार्यरत राहिला, देशाने प्रगती केली। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। शेतकरी, कामगार, विद्यार्थी सर्व घटकांकरता भविष्यकाळचं नियोजन मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घडलेलं आहे। एकूणच शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, अन्न पुरवठा, पर्यावरण या अनुषंगाने अतिशय मायक्रो लेवलवर त्या ठिकाणी एकूण प्लॅनिंग झालेली आहे। भविष्य काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर यावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केलेली आहे। आणि एक ना एक दिवस मानवतावादाच्या अनुषंगानं जगाचं नेतृत्व भारताने करावं अशा विचारानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची जी मनीषा आहे ती सफल होईल असा माझा विश्वास आहे। योग्य तशा मतांची जुळवाजुळवी झाली आहे का? योग्य मतांची जुळवाजुळवी निश्चितपणे झालेली आहे। आज महायुतीचे सर्वच घटक पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यश मिळवण्याकरता आणि ते लोकांच्या मनातून ते मतदान होण्याकरता लोकांना कन्व्हिन्स म्हणजे लोकांना प्रेमानं त्या ठिकाणी समजून सांगत आहेत आणि यश निश्चितपणे। खरं तर काही वेळा तर उन्हाचा तडका देखील आहे, तर मतदारांना काय आव्हान कराल मतदान करण्यासाठी? झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। म्हणूनच माझं म्हणणं की मतदारांनी सकाळी येऊन मतदान करावं। दुपारी उन्हाचा जो एक तडका होणार आहे त्यावेळेला त्रास होईल आणि शक्यतो सकाळी जर मतदान मेजॉरिटी लोकांनी केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी लोकशाही मजबूत होण्याकरता जनतेची पावलं गतीनं चाललेत असा विश्वास सगळ्यांच्या मध्ये निर्माण होईल। आपकी बार 400 पार असा नारा दिला जातो, काय वाटतं होईल पूर्ण? नाही, निश्चितपणे आपकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार ही आमची घोषणा आहे आणि ती पूर्ण होईल। काय वाटतं नरेश मनसे जिंकतील? अरे ज्या अर्थी आम्ही मतदानाला आलोय, आमची संपूर्ण यंत्रणा काम करते, याचा तर ती यश मिळवण्याकरताच आम्ही त्या ठिकाणी आहोत। अपयश आम्ही मनात सुद्धा आणत नाही। धन्यवाद। यश मिळवण्यासाठीच आम्ही या मैदानात उतरलो अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन राजेंद्र साह, मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन।